बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते। मात्र नेरूळमधल्या एका अनधिकृत इमारतीवर कारवाई थांबावी यासाठी न्यायालयाची बोगस स्टे ऑर्डर नवी मुंबई आयुक्तांना पाठवून त्यांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौकशी करण्याची मागणी स्थानिक भाजपा आमदार मंदा म्हात्रेंनी केली आहे। तसंच यामागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आपल्यासोबत आमदार मंदा म्हात्रे आहेत। ज्या प्रकारे तुम्ही आज सभागृहात मुद्दा मांडला की नवी मुंबईमध्ये आयुक्तांना बोगस नोटीस दाखवली आणि अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी बोगस नोटीस कोर्टाचा स्टे पाठवण्यात आलाय, काय प्रकरण आहे? आतापर्यंत किती बोगस नोटिसी अशा पालिकेला आलेल्या आहेत त्याची चौकशीची मागणी मी आज केलेली आहे। एक नोटीस आली पालिकेमध्ये, पालिकेच्या आयुक्तांनी ती व्हेरीफाय करायला पाठवल्यावर त्यांना कळलं की ही नोटीस बोगस आहे आणि ज्या फोनवरून ती आले त्या फोनवाल्याची चौकशी झाली पाहिजे की ह्या फोन नंबरवरून ज्या माणसांनी नोटीस पाठवलं आहे। आतापर्यंत नव्या मुंबईमध्ये अशा अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणारा, भूमाफियाला मदत करणारा कोण आहे? तुमचं म्हणणं की हायकोर्टाची स्टे ऑर्डर होती जी नवी मुंबई आयुक्तांना पाठवली, ती ऑर्डर बोगस होती। आता हायकोर्टाने स्वतः सांगितलंय की त्याच्यावर एफआयआर दाखल करा ज्याने कोणी बोगस नोटीस दिले कधीचं प्रकरण आहे, कधीचं प्रकरण आणि कधी समोर आलं? कळलं हे काल आमच्या समोर आलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून। आणि आज मी तो सभागृहामध्ये विषय घेतलेला आहे की ही ज्या बोगस नोटीस आतापर्यंत किती आल्या, कोणकोणत्या आल्या, त्यांना कारवाई करा, त्याची चौकशीची। इमारतींना हे स्टे म्हणजे बोगस स्टेसाठी ती नाही, आता चौकशी होईल तेव्हा माहिती पडेल की आतापर्यंत किती बिल्डिंगींना अशा बोगस नोटीस दिल्या आहेत। त्यांच्यावर कारवाई होणे, चौकशी होणे याची मागणी केली आहे।